नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक होण्यासाठी अतिशय महत्त्वाची पुस्तक लिस्ट म्हणजेच बुक लिस्ट पाहणार आहोत। सिलेबस नुसार सिलेबस काय असतो हे जर तुम्ही विचारत असाल तर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। पहिली ते 10वी पर्यंतच्या वर्गात ज्या काही गोष्टी शिकवल्या जातात तो सिलेबस असतो। आता विद्यार्थी मित्रांनो, सिलेबसच्या बाबतीत आपण कन्फ्यूज आहात आणि प्रत्येक ठिकाणी त्या सिलेबसच्या बाबतीत कन्फ्यूज राहणारे विद्यार्थी पण आहेत। पण आपण आज स्पष्ट करणार आहोत सिलेबस कसा करायचा, पुस्तकं कोणते वापरायचे। चला तर मित्रांनो, पहिली ते 10वी पर्यंतचा सिलेबस म्हटले त्यांनी, बघा लक्षात घ्या। माझ्या कन्क्लुजन नुसार जे लोक 6 पासून ते 10 पर्यंत शिकवतात त्या विद्यार्थ्याला चांगले गुण आलेले आहेत। खालच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास जरा कमी केला होता आणि अभ्यास कमी आणि गुणात बी कमी आहेत। विद्यार्थी मित्रांनो, जे 100+ असणारे विद्यार्थी या वर्गाला शिकवणारे आहेत। आता पुस्तकं निवडताना कशी निवडायचे मी थोडक्यात सांगणार आहे। विषय काय आहेत ते पाहून घ्या अगोदर। तर बघा, अभियोग्यता ही 60% गुण अभियोग्यता असणार आहेत आणि बुद्धिमत्ता ही 40% असणार आहे, बरोबर। आणि संपूर्ण मार्क आपले 200 गुण असणार आहे। आता लक्षात घ्या, आपल्याला पुस्तकं निवडत असताना अभियोग्यतेचे पुस्तक आपल्याला सर्व टीईटीचे वापरायचे। आपण महा टीईटी परीक्षा दिलेली आहे, त्या महा टीईटीचे पुस्तक वापरलं तरी काहीच अडचण नाही। याच्यामध्ये विषय म्हणजे पहिला मराठी कंपल्सरीच आहे मित्रांनो, त्यानंतर इंग्रजी आहे, त्यानंतर सीडीपी आहे। सीडीपी बालमानसशास्त्र किंवा कल आवड समायोजन म्हणतात त्याला, कल आवड समायोजन म्हणा थोडक्यात। त्यानंतर हे झालं त्यानंतर आहे गणित, त्यानंतर त्यांचं जीएस, जीके, करंट अफेअर अँड जनरल स्टडीज, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र काही विचारलं जाऊ शकतं। आता मागच्या 2 परीक्षेचा जर विचार केला तर एक गोष्ट लक्षात आलेली आहे, या जीएस जीके मध्ये 8वी, 9वी, 10वी च्या पाठ्यपुस्तकातून विचारले गेलेले प्रश्न आहेत। या गणितात जर विचार केला तुम्हाला 8वी, 9वी, 10वी वर्गाच्या पाठ्यपुस्तकातून प्लस 5वी व 8वी स्कॉलरशिप शिष्यवृत्ती पेपर लेवल असतो, लक्षात घ्या। स्कॉलरशिपचे व शिष्यवृत्तीचे पेपर त्यांचा ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला आहे त्या विद्यार्थ्याला येथे बेनिफिट झालेला आहे। मग ते पुस्तक घेऊन बसायचं का, त्या पुस्तकातून कसं शोधायचं, कोणते टॉपिक करायचे, मित्रांनो काळजी करायची नाही। हे सर्व काही आपण एकत्रितरित्या कुठे घेणार आहोत, ह्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचे क्लासमध्ये घेणार आहोत। सरळ सरळ मी विद्यार्थ्यांना ब्लाइंड होते, विद्यार्थी पूर्णपणे IBPS पॅटर्नला एकदम ब्लाइंड होते। त्यावेळेस मी काय सांगितलं त्यांना, या गोष्टीतून तयारी करा आणि मी स्वतः तयारी करून घेतलो। 2017 मध्ये सुद्धा टेट एक्झामला शिकवले आपण, 2022 मध्ये सुद्धा टेट एक्झामला शिकवले आणि आपण आता नियोजन करतोय 2025च्या टेट एक्झाम साठी। म्हणजे आपल्याला इथे कुठलीच कमतरता भासणार नाही की आपल्याला परीक्षेला गेल्यानंतर कोणतंही पॅटर्न असू द्या, सरळ तुम्हाला पॅटर्न नवीन अजिबात वाटणार नाही, एवढी मी गॅरंटी देऊ शकतो। कारण आपण करतोय असा अभ्यास। माझं खोटं वाटत असेल तुम्ही स्वतः मागचे 2017चे पेपर उपलब्ध आहेत त्याचं निरीक्षण करा, ते प्रश्न कुठे शोधता येतील त्याचं निरीक्षण करा आणि नंतरच अभ्यासाला लागा, नंतरच पुस्तक लिस्ट शोधायला लागा तुम्हाला स्वतःला करायचं असेल तर। हे तर मी सर्व जे क्लासचे विद्यार्थी आहेत त्यांना स्पष्ट सांगतो की बाबांनो, हे पाठ्यपुस्तक शिष्यवृत्तीचे पुस्तक आपल्याला करणं गरजेचं आहे, त्याच्यातले टॉपिक शिकवले जातात, ठीक आहे। आता रिझनिंगच्या बाबतीत 5वी 8वीचं रिझनिंग घ्या। 5वी 8वीचं रिझनिंग असतं ते 80 गुणाला रिझनिंग आहे। आता याच्यामध्ये ऍडव्हान्स काय करायचं असतं, जे की स्पर्धा परीक्षेला असणारं सरळ सेवेचं रिझनिंग आपल्याला करणं गरजेचं आहे। ते पण कसं, IBPS पॅटर्न नुसार, IBPS पॅटर्न नुसार। आता विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात रिझल्ट पण सांगतो मी तुम्हाला काय असतो रिझल्ट। आता बघा, या पेजवर येतो मी, रिझल्टचं जर बघितलं कोणता ना कोणता क्लास लावलेत ना त्या विद्यार्थ्यांचा स्कोरिंग बघा एक वेळेस। तुम्ही मार्गदर्शन असेल तर नक्कीच तुम्हाला त्या मार्कामध्ये भर दिसणार आहे। तुमचं जर मार्गदर्शन नसेल तर तुम्हाला जर मार्गदर्शन नसेल, तुम्ही MPSC UPSC लेवलच्या परीक्षा देताय का, तुम्ही तलाठी परीक्षा दिलेली आहे का, तुम्हाला स्पर्धा परीक्षेचं नॉलेज आहे का, मग तुम्ही अभ्यासाला सुरुवात करायला लागा, सुरुवात करा अभ्यासाला।
सुरुवातीला आपल्याला काय करणं गरजेचं आहे ते आपल्याला क्लासच्या माध्यमातून कळणार आहे. म्हणजे क्लास खूप इम्पॉर्टंट आहे आणि असणारच. तुम्ही जे लोक शिक्षक झालेत त्यांना विचारा. मी म्हणत नाही माझ्याकडे क्लास लावा, तुम्हाला जे योग्य वाटते ते लावा, पण विषय काय आहे, तुम्हाला का क्लास हा मार्गदर्शक ठरतो, तुमच्याकडून ते कळून घेतात आणि विशेष म्हणजे आपण तिथे गुंतून राहतो आणि क्लासच्या माध्यमातून स्कोरिंग यायला कुठलीच अडचण येत नाही. पण विषय असा आहे, मार्केटमध्ये पोलीस भरतीचे क्लास सुद्धा तुम्हाला दिले जातात, पण पोलीस भरती लेव्हल नाही आहे ही, सरळ सेवा क्रॉस लेव्हल आहे. लेव्हल कशी आहे, एमपीएससी लेव्हलच्या मध्ये आणि सरळ सेवेपेक्षा थोडीशी क्रॉस म्हणजे अशा मध्यभागी ठेवलेली आहे. कारण आपल्याला पाठ्यपुस्तकं पण करायचे आणि काय करायचे, प्रॉपर रिव्हिजनिंग करायची, तरच आपला रिझल्ट येणार आहे मित्रांनो. ठीक आहे, आता आपण पुस्तकाकडे वळू. पुस्तकं कोणती वापरायची लेखकासहित सांगणार आहे मी तुम्हाला. आता मुद्दा आहे मित्रांनो बुद्धिमत्ता या घटकाचा. बुद्धिमत्ता या घटकासाठी तुम्ही पुस्तक कोणतं वापरावं. आता सर्वात प्रथम तुमचं बेसिक लेवल जर कमी असेल तर अनिल अंकलगी सरांचं पुस्तक वापरू शकता. जर तुम्हाला बऱ्यापैकी आकलन क्षमता असेल तर पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक घ्या मित्रांनो, जबरदस्त आहे. पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक घेतला तरी जबरदस्त आहे. पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक तुम्हाला बुद्धिमत्ता या घटकासाठी वापरायचे. अंकगणित या घटकासाठी सांगतो, अंकगणित या घटकासाठी तुम्हाला यांचंच पुस्तक वापरलं तरी काही अडचण नाही. पंढरीनाथ राणे सरांचंच पुस्तक वापरा, त्यांचं दोन्ही आहे मॅथ रिझनिंग, दोन्ही पुस्तक जबरदस्त आहे. मग मॅथला तुम्ही सतीश वैश्य सरांचं वापरू शकता, सचिन ढवळे सरांचं वापरू शकता, त्यानंतर नितीन माले सरांचं वापरू शकता. मॅथला लिमिटेड नाही, मॅथचं कसं असतं, नफा तोटा त्याचा नियम ठरलेला, त्या नियमानुसार सोडवणे म्हणजे नफा तोटा आपला कम्प्लीट टॉपिक होतो. आता याच्यामध्ये आकृत्या वगैरे विचार केला कंटिन्युअसली, हे पुस्तक तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे. लक्षात घ्या, टॉपिक वाईज व्यवस्थित अभ्यास केला तरी तुम्हाला या बुद्धिमत्ता या घटकामध्ये म्हणजे 80 मार्कापर्यंत 70 ते 75 मार्क त्या पुस्तकातले असतील तुमच्या. लक्षात घ्या, 70 ते 75 मार्क म्हणजे प्रॉपरली केलं पाहिजे. फक्त प्रत्येक टॉपिक प्रॉपरली म्हणजे 25 उदाहरणं याच्यातले सोडवलं, दुसरे 25 उदाहरणं सोडवा, तो टॉपिक कम्प्लीटच करून घ्या. बरोबर. आता बैठक व्यवस्थेचे 25 प्रश्न आपण अभ्यासले, स्टडी केले आणि आपण दुसऱ्या 25 प्रश्नाचा सराव केला म्हणजे ती बैठक व्यवस्था कायमची आपली फिट झाली. ठीक आहे. आकृत्या मापन तसंच आहे, त्यानंतर ठोकळा आहे, वेन आकृती आहे, त्यानंतर परस्पर संबंध आहे, संख्या असेल, म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला एकदा शिकायची, त्याचा सराव करायचा, शिकायची, सराव करायचा आणि मार्क मिळवायचे, हे डोक्यात ठेवा मित्रांनो. तरच आगामी काळामध्ये तुमच्या नावापुढे शिक्षक हा ब्रँड लागणार आहे. लक्षात घ्या, कोणता ब्रँड आहे हा, शिक्षक. अरे मित्रांनो, पोलीस झाला समाधानी नाही, तलाठी झाला समाधानी, PSI झाला समाधानी नाही, पण शिक्षक एकदम समाधानी आहे. डेची ड्युटी व्यवस्थित, फक्त पुढले 6 महिने तुम्हाला अभ्यास करायचे, एवढं डोक्यात ठेवा. 6 महिने. आता या 6 महिन्यामध्ये आपली खूप हॅरेसमेंट होणार आहे. कसं सांगतो, जागा येतील, कमी येतील, जास्त येतील, आंदोलन होतील, त्यानंतर परिपत्रक येतील, बऱ्याच गोष्टी, नियम अटी होतील, काही होईल, पण आपण स्थिर राहून अभ्यास करावा लागणार आहे, संयम ठेवून अभ्यास करावा लागणार आहे. तो क्षण आजपासून चालू करा मित्रांनो, तुम्हाला येत्या काळामध्ये त्याचं फळ भेटल्याशिवाय राहणार नाही. 2021च्या टीईटी नंतर साधारण 2022च्या एंडिंगला टेट एक्झाम घेण्यात आली होती मित्रांनो. लक्षात घ्या, हे 21 नोव्हेंबर 2021 रोजी टीईटी एक्झाम झाली. त्यानंतर जे काही 2022च्या डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे 31 डिसेंबरला ऍड आली. 2023च्या पहिल्या आणि दुसऱ्या महिन्यामध्ये साधारण टेट एक्झाम झाली. एवढा संयम ठेवून अभ्यास करावा लागणार आहे, हे डोक्यात ठेवा. कोणताही व्हिडिओ बघा, कुणालाही फॉलो करा, त्याचा विषय नाही मित्रांनो, पण सत्य ती सत्य आहे. परिस्थिती सत्य परिस्थितीला नाकारून चालत नाही. कोणी कितीही ऍडव्हर्टायझिंग करून ऍडमिशन घेतले करून तर असं जमत नाही मित्रांनो. विषय काय आहे, मुद्दा असा आहे, विद्यार्थ्याला ब्लाइंड ठेवायला मला आवडत नाही, मी ठेवत नाही, कारण त्यांचा संयम सुटतो. आता जाऊ यार, अभ्यास सोडून देतात, नुकसान होतं, पैसा जातो, सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे तुमचं टार्गेट ठेवायचे 6 महिने, आपली टेट एक्झाम 6 महिन्यामध्ये होऊन जाईल. आपल्याला आतापासून अभ्यास करायचे, 6 महिन्यामध्ये या विषयाचं प्रिपरेशन एकदम घनदाट चांगलं करून घ्यायची, हे डोक्यात ठेवा. तरच आगामी परीक्षेमध्ये तुम्हाला काय करायचंय, यश मिळवता येतं. ते ठीक आहे. त्यानंतर मराठी म्हणजे 15 गुणाला मराठी आहे,
इंग्रजी 15 गुणाला आहे. मराठी इंग्रजी दोन्ही लेखक एकच आहेत, बाळासाहेब शिंदे सरांचं. 2 पुस्तकं आहेत पण लेखक एक. छान आहे पुस्तक, वापरायला पण सोपं आहे, वाचायला पण सोपं आहे, लँग्वेज पण सोपी आहे आणि त्यातल्या व्याख्या पाठ करायचे, शब्दसंग्रह तुम्हाला वाचायचे. या गोष्टी तुमच्या लक्षात ठेवायच्या आहेत. हा झाला मित्रांनो अंकगणिताचा, मराठीचा, इंग्रजीचा. आता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सामान्य ज्ञान याच्यासाठी मित्रांनो कृपया करून नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्या नोट्स वापरा. तुम्हाला गॅरंटेड सांगतो कुठल्याही पाठ्यपुस्तकावरल्या नोट्स उपलब्ध आहेत. म्हणजे आपण त्या सेटमध्ये सर्व काही इन्क्लूड केलेलं आहे. म्हणजे सामान्य ज्ञानाचं तुम्हाला टेन्शन ठेवलेलं नाही. ते त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो. पुढे विषय बालमानसशास्त्राचा येतो. आता सर स्पेसिफिक पुस्तक आलेत का मार्केटला? अजिबात नाही याचं स्पेसिफिक पुस्तक. तुम्हाला फडके प्रकाशन वाचायचे, जे आपण टीईटीला वाचलोय ते. फडके प्रकाशन आणि नोट्स वापरा बस. फडके प्रकाशन, नोट्स, सिद्धांत आणि बाकीचे प्रश्न जे काय असतात 10-15 प्रश्न हे आपल्या आकलन क्षमतेवर, अध्यापन पद्धती, मुलांचे बिहेवियर, व्यक्तिमत्व विकास, स्थैर्य, आवड, समायोजन, विद्यार्थ्यांच्या कमतरता, विद्यार्थ्यांची उच्चांक पातळी, सगळ्या गोष्टीवर विचारलं जातं मित्रांनो बालमानसशास्त्रामध्ये. त्यामुळे तुम्हाला ढेरची पुस्तकं वाचलेली असतीलच. फक्त तुम्हाला याच्यामध्ये फडके प्रकाशनचं एकदा पुस्तक चांगलं वाचून घ्यायचे, मार्क आल्याशिवाय राहत नाहीत मित्रांनो. बघा इथे लक्षात घ्या. आता हे 2 विषय हे 30 गुणाला आहे. हा विषय 30 गुणाला आहे. हा विषय 30 गुणाला आहे. हा विषय अंकगणित 30 गुणाला आहे. हे बुद्धिमत्ता 80 गुणाला आहे. 110 हे 90. विद्यार्थी मित्रांनो 200 मार्काचा 2 तासाचा पेपर आपल्याला असतो आणि तो 2 तासामध्ये आपल्याला क्रॅक करण्यासाठी एकमेव लागतो तो सराव. खूप महत्वाचा असतो आणि तो सराव आपण करून घेणार आहोत आणि विद्यार्थ्यांना एकदम फ्लो मध्ये ठेवणार आहोत. विद्यार्थ्यांकडून सर्व गोष्टी वेळोवेळी करून घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी आपल्या 150 मार्काचं टार्गेटची हमी दिली जाणार आहे. स्पेशल मॅथ रिझनिंगचे सुद्धा क्लास आहेत आपले. जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, मी आत्ताच बोललो, सर्व विषयाचे रेकॉर्डिंग लेक्चर तुमच्या वेळेनुसार पाहता येतात. व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे. टेस्ट सिरीज म्हणजे डेमो तुमचे घेतले जातील. प्रत्यक्ष कम्प्युटरवर डेमो यावर्षी तयार करणार आहोत आपण. त्यानुसार डेमो सुद्धा उपलब्ध असतील. विद्यार्थ्यांना माऊसच पकडता येत नव्हतं गेल्या वेळेस, आणि तो माऊस पकडण्यासाठी आपण त्यांना ऍक्सेस सुद्धा देणार आहोत आणि त्याची प्रक्रिया तुम्हाला करून घ्यायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला क्लास जॉईन करायचा असेल, हा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप व कॉलिंग नंबर आहे. IBPS, TCS व पॅटर्न ठरेल तसा पॅटर्ननुसार शिकवलं जाणार आहे. हा माझा संपर्क क्रमांक आहे. या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता. बुक लिस्ट हीच वापरा, कुठल्याही पुस्तकाच्या नादी लागू नका. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.